आपल्या मुलीचं लग्न झालं, वेळ सेटल झाली, ती नोकरीला आहे आणि आपला मुलगा पण बऱ्याच दिवसामध्ये आहे. आज त्याला नोकरीला लागेल असं वाटते. आपला मुलगा आहे तर नोकरी लागणारच त्याला, ही खात्री आहे मला. कारण आपण त्याला असं शिक्षण दिलं आहे, आपल्या हाडाची चुरचूर करून त्याला शिक्षण देऊन आपण मोठं केलं, त्याला नोकरी मिळेल योग्य ते एवढं परिपूर्ण करून ठेवलं आहे. आई बाबा मला नोकरी लागलेली आहे, हा द्या पेढा. अरे अरे थांब थांब, पहिले देवाला पेढा दे, नंतर देवाचं दर्शन घ्या आणि आमच्या नंतर पाया पड. बरं ठीक आहे. चला, आज आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक झाल्यासारखं वाटते, कारण दोन्ही मुलं सेटल झालेले आहेत. हो ना. दे आई पेढा. आई पाया लागतो. बाबा पेढा. येतो बाबा, मी थोड्या वेळामध्ये बाहेर. ठीक आहे, ठीक आहे. बरं. चला, आपला मुलगा विदेशात गेला आहे, चांगला शिकण्याचा, आता सुनीला बाहेर गेला आहे. आपण एवढं आशेने त्याला वाढवलं, शिकवलं आणि तेच आपलं आयुष्याचा मधारपणाचा आधार म्हणून आपण त्याला शिकवलं आणि तेच आपल्याला आज परदेशात एकटं सोडून जाते. हो, तसंही मुलं शिकले म्हटल्यावर बाहेर जाणार आहे, त्याला जे नोकरी लागली, चांगला पगार आहे, वेळ सेटल आहे. ठीक आहे. पप्पा आई मी येतो अमेरिकेवरून. ठीक आहे, जा, चांगलं झालं. येतो आई. चांगलं. येतो पप्पा. चला, मुलगा तर गेला आपला. आता मला असं वाटते की आपली कामं सर्व करून घ्यावं. मला सांगा, आता या थकलेल्या शरीरात, मधारपणात आपल्याला त्यांचा आधार पाहिजे, तर तेच परदेशात निघून चालले, तर मधारपणी आपण कसं जगायचं आणि कोणाच्या आशेवर जगायचं? हो, मलाही आता काम होत नाही आणि तसं ते मधात तुझं दुखणं हे सर्व पाहून मला खूप कंटाळा आलेला आहे. तसंही मुलाला एकदा कॉल करून आपण त्याला कॉल करू आणि बोलून घेऊ. हॅलो हॅलो. हॅलो प्रसाद, बाळा कसा आहेस तू? हा आई मी ठीक आहे. तू कशी आहेस ग? मी काय, म्हातारपणात माझं काय राहणार आहे रे हाल. माझं थकलेलं शरीर, बिमारीनं पडलेलं, मी कशी असू शकणार आहे? हो, पण काय झालं ग, बोल ना. काहून? अरे अरे एकट्या दोघांना राहून राहून कंटाळा आला रे. तू कधी येतं परत? नाही आई, मी तर परत नाही येऊ शकणार ना. माझी तर आता सध्या जॉब चालू आहे, म्हणून मला सुट्टी पण नाही मिळणार. अरे पण आता आमच्या म्हातारपणाची सोय, तुझ्या आधाराशिवाय आम्हाला कोण आहे इथे? अरे तर मग तुम्ही वृद्धाश्रमात जा ना, तिथे तुमचा सांभाळ होते, मी तुम्हाला पैसे पाठवतो लागेल तर. पण तू ये नाही तर तुझ्याशिवाय कोणीच नाही ना आम्हाला इथे. काय बोलला का तो म्हणते की मी येत नाही, का बरं? कारण त्याला सुट्टी मिळत नाही आणि त्याने जर इकडं आला तर त्याचा जॉब सुटेल. तिचं आता आपण इतके म्हातारे ठरवू, आपल्याला काम होत नाही आणि आपला असा मुलगा म्हणतो मुलीला. वृद्धाश्रमाच्या कामानिमित्त बाहेर गावी गेलो होतो. बरं ठीक आहे, जाऊ द्या. पण तुम्हाला आज माहिती आहे का, आपल्या वृद्धाश्रमामध्ये खूप दुःखद वार्ता घडली आहे. ती म्हणजे आपल्या ज्या सर्वांच्या लाडक्या ज्या आपल्या काकूबाई होत्या ना, ज्या सर्वांना इथे प्रत्येक मुलाला आपल्या मुलासारखं समजत, आपल्या मुलासारखं वागवत होत्या, त्या काकूबाईंचं ना आज वृद्धापकाळामुळे निधन झालेलं आहे. कधी? आज सकाळीच झालेलं आहे.
आणि तुम्ही मग त्यांच्या मुलाबाळांना फोन वगैरे केला की नाही? नाही, ते कळवायचंच राहिलेलं आहे ना, मग त्याचसाठी तुम्ही कुठे होता इतका वेळ? मी कामानिमित्त गेलो होतो. बरं जाऊ द्या, तर आपण त्यांच्या मुलाबाळांना कळवलं पाहिजे. आपण त्यांना एक कळवून देऊया. नंबर आहे ना तुझ्याकडे? हो, त्यांचा मुलगा अमेरिकेला राहतो. तो तो खूपच बिझी असतो. तरी त्यांचा नंबर घेऊन घ्या आणि त्याला कॉल करा बरं. त्या प्रसादला विचारा, तुला तुझ्या आईवडिलांचं थोडं वाटते की नाही रे म्हणा. एक त्यांना कॉल कर आपण. हॅलो. हा प्रसाद बोलताय का? हो, मी प्रसाद बोलतो. आपण कोण? आम्ही मातोश्री वृद्धाश्रमातून बोलताय, तिथला सेवक सोळंके. पण इतक्या रात्री फोन कशाला केला तुम्ही? मी थोडा कामात होतो. काय झालेलं आहे? सॉरी, पण तुम्हाला एक दुःखद बातमी द्यायची होती. तुमच्या ज्या आई होत्या त्या वाढलेल्या आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं होतं. हॅलो हॅलो हॅलो, कट झाला फोन. खटला फोन. मग आता आपण कसं कळवायचं त्यांना? बरं जाऊ द्या, आपण परत ट्राय करूया. ऋषी. प्रसाद, हे प्रसाद, काय नाराज आहेस तू? काय झालं? काय माझी पार्टी सोडून आलास तू? अरे, माझी आईची डेट झालेली आहे. ती माहेर ती देवाघरी गेलेली. मी तिला आता भेटू नाही शकणार, नाही तिच्याशी बोलू शकणार. काय? आईची डेट झाली? हो, अरे देवा. मला आता इंडियाला जावं लागणार तिच्यासाठी. अरे पण हे कसं शक्य असू शकते? आपण तर आता अमेरिकेला आहो आणि ते इंडियामध्ये नाही होऊ शकत ना पॉसिबल. तर मग मी आता काय करावं? अरे बघ, तू आता गेलाही जरी त्यांच्याशी तू भेटू नाही शकणार ना, आई जिवंत होऊ शकणार, ते बोलू पण नाही शकणार. मग तू जाऊन काय करशील? तर मग मी करावं तरी काय आता? तूच सांग ना काहीतरी. अरे पण मग काही पर्यायच नाही ना. बरं असं कर, तू वृद्धाश्रमात तू फोन करून सांग ना त्यांना की मी कॉल करून सांग त्यांना की आईचा अंत्यविधी कार्यक्रम तुम्ही साठवून घ्या म्हणून. माझं शक्य नाही येणं म्हणून. बरं, ठीक आहे. हॅलो, मातोश्री वृद्धाश्रम. हां सर, बोलतो. हां, मी प्रसाद बोलून आलेलो आहो. हां बोला सर. बोला का तुम्ही? नाही, माझं येऊन नाही, माझं येणं नाही होणार, कारण की मी थोडं कामात असल्यामुळे. पण तुम्हाला यावर पण लागेल ना सर. नाही, तुम्ही ऐकून तर घ्या माझी आधी गोष्ट. मी तुम्हाला पैसे वगैरे सगळे पाठवतो माझ्या आईची अंत्यविधी करण्यासाठी, पण मी येऊ नाही शकत. मला माफ करा, सॉरी. ठीक आहे. अरे त्यांचं येणं होणार नाही. आपण आणि ती त्यांची बेंगलोरची मुलगी आहे ना, आपण त्यांना कॉल करतो. बरं ठीक आहे, पण अगोदर आपण काकांशी तर बोलून घेऊया. काका कधी झालंय? आज सकाळी झालं. तुम्ही मग स्वतः कॉल केला होता का तुमच्या मुलामुलींना? माझ्याकडे मोबाईल नाही. मी आता तुमच्या मुलांना कॉल केला होता, पण मुलीला कॉल करा तर आलेला आहे, तर तो करून ठेवतो. ठीक आहे ना, करून बघा. तुझ्याकडे नंबर आहे ना त्यांच्या मुलीचा? हो, चला आपण त्यांच्या मुलीला तरी कॉल करू. तिला तरी आईची कळकळा येईल, तिला तरी आईची दया येईल, तिला तरी वाटेल की आपण आपल्या आईसाठी काहीतरी करावे. जिने आपल्याला जन्म दिला, जिने आपल्याला वागवलं, जिने आपल्याला इतके संस्कार दिले, जिच्या भरोशावर आज आपण डॉक्टर झालो, तिथला एक शेवटचा क्षण पाहून तरी घ्यावं. तर आपण तिला कळवलंच पाहिजे. आपण तिला कळवूया. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येत आहे का माझा? बँगलोरच्या ताई बोलताय ना? मी मातोश्री वृद्धाश्रमातून तिथला सेवक सोळंके बोलताय. तर तुम्हाला एक दुःखद बातमी द्यायची होती. तुमच्या आईची काल डेथ सकाळी डेथ झालेली आहे. तर तुम्ही त्यांना पाहायला येऊ शकता का? हॅलो हॅलो, फोन कटलेला आहे. काय झालं? फोन कटला. अरे, आता काय करायचं? मग आपण आता काय करणार? मला तर वाटते आपणच त्यांचा अंत्यविधी सर्वांनी मिळून करायला पाहिजे. हो, ते तर आपण करणारच. कारण त्यांच्या मुलाला जरी त्यांची गरज नसली ना, तरी आपण त्यांना नक्की त्यांचा अंत्यविधी करूया. अगं काय झालं? काय रडत आहेस? अहो, माझी आई गेली हो. मला तिच्याकडे जायला हवं.
अरे पण उद्या तुझा ऑपरेशन आहे ना, तू कशी जाणार मग? अहो पण ती माझी आई आहे, कितीही म्हटलं तरी मला तर जावंच लागेल तिच्याकडे. तू आता जाऊन तरी काय करणार असते ते? प्रॅक्टिकली विचार केला तर तू पण एक डॉक्टरच आहेस, तुला पण समजते ना. अहो मला जावंच लागेल ना. हो ठीक आहे. हॅलो, हां हॅलो बोला. हां मातोश्री वृद्धाश्रमातून लागला कॉल. हां बोलतोय. ते मी काल जे काकू आले ना, भोर काकू, त्यांचा जावे बोलतो. हां बोला. ते त्यांच्या मुलीला थोडं अर्जंट काम आलं, ऑपरेशनला जावं लागलं, त्याच्यामध्ये येऊ शकत हो पण तुम्ही तर या, कारण त्यांचा मुलगाही यायला तयार नाही. नाही. मला पण थोडं काम आहे, तसे मी पैसे पाठवून देतो. ठीक आहे. ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं ते. हां ठीक आहे. चला आपण काकाला भेटू. चला मग आता आपणच करूया. लागला का फोन? हो दोघांनाही कॉल केला होता. मग काय म्हटले ते? तुमच्या मुलाला येणं शक्य नाही आहे, पण सध्या कामात आहे आणि मुलीचं ही डॉक्टर असल्यामुळे अर्जंट ऑपरेशन आहे. तर तुम्ही आता आपणच अरे मित्र राहू दे, लढ नको. टेन्शन नका. अरे राहू दे. तुझे भगवंत आहे रे, आदि दर्शन तू घ्यावे ते, जन्म देणाऱ्या माय बाबा जाणून तू घे रे. कर माय विद्याची सेवा, कर माय विद्याची सेवा, आठवून कुंडलिकाला. कर माय विद्याची सेवा, आठवून कुंडलिकाला. विसरू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला. विसरू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला. आई बापाला, आई बापाला, आई बापाला, आई बापाला. थँक्यू ऑल ऑफ यू.